आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे संध्याकाळपासून. मी जरा बाहेर गेलेली, माझी 2-3 कामं होते आज. एक तर रामाईचं सर्टिफिकेट काढायचं होतं, ते आता 12वी नंतर लागणार आहेत, त्याला बरेचसे कागदपत्र त्याच्यामुळं, आणि त्या कामांना किती वेळ लागतो तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळे माझा तिकडं भरपूर वेळ गेला आणि सकाळपासूनची भांडी पडलेली, असा ढीग साठला होता. तो घासला मस्त, असा किचन कट्टावट्टा एकदम मस्त क्लीन करून घेतला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, माझ्याकडे जेव्हा एक काळी पिशवी येते तर त्याच्यासोबत एक पांढरी पण येते, म्हणजे पनीर पण येते. तर आता स्वयंपाक करायचा आहे. पनीरची अशी आपली सिम्पल घरगुती स्टाईल भाजी बनवणार आहे, अशी आता हॉटेल स्टाईल नाही बनवणार आहे. आणि चिकन म्हणलं आळणी करावं, आळणी भात करावा आणि सुक्कं चिकन करावं, असा आजचा मेनू आहे. चला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर बघा, थोडीशीच पनीरची भाजी केलेली आहे फक्त आमेपुरती. आणि त्यानंतर आहे ना, हे मी आळणी म्हणजे नाही का चिकन शिजवून घेतलं, त्याचं हे आळणी जास्त शिजवलं आहे कारण की मला आळणी भात करायचं आहे. तांदूळ धुवून घेतला आहे, तो टाकून आता आळणी भात शिजवणार आहे. मस्त सुक्कं चिकन केलं आहे बघा, एकदम असं तर्रीवालं रश्शेदार. आणि आहे ना छान असा आळणी भात केला आहे. तर बघा, सुक्कं चिकन आहे, चपाती आहे आणि आळणी रस्सा काढला आहे आणि आळणी रश्शामध्ये भात शिजवला आहे. फक्त ना माझ्या आहे ना आळणी रस्सा बनवला आहे ना, त्याला कोथिंबीर नव्हती म्हणून थोडासा कलर येल्लो आला आहे. पण काय करू, नव्हती कोथिंबीर, म्हटलं आता कधी आणूया, त्यामुळं धने पावडर टाकली आणि बनवलं आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर एक लाईक नक्की.